स्वागत आहे. आजच्या या तासाला आपण सकाळच्या तासाला पाहिलेलं होतं 3 अक्षरी 3 अंकी संख्या ज्या आहेत, त्यांचं विस्तारित रूप कसं लिहायचं आणि 3 अंकी संख्याचं वाचन लेखन कसं असतं, 3 अंकी संख्या तयार कशा होतात, हे पाहिलेलं होतं. आत्ता मात्र आपण 4 अंकी संख्याच्या दिशेने चाललोय. म्हणजे 4 अंकी संख्या कशा तयार होतात, त्या दिशेने चाललोय. ते समजून घेणार आहोत. ते समजून घेताना सर्वप्रथम आपल्याला हा शतकांचा एक बॉक्स आहे, ज्या पहिल्या बॉक्समध्ये सगळे शतक आहेत. म्हणजे हा 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 100 900 आहेत. इथं किती आहेत? 900 आहेत. 900 आपण लिहिताना 9 च्या पुढं 20 लिहितो. 900 900 900 असं म्हटलं जातं त्याला. 900 किंवा 900. 100 आपण शतकाच्या घरात किती आहेत, तर शतकाच्या घरात 9 आहेत किंवा 9 आहेत. 9 शतक आहेत. 9 शतकांच्या नंतर दशकाच्या घरात आपण जर पाहायला गेलो, दशकाच्या घरात, तर लक्षात येईल हा पहिला दशक, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा आणि 9वा. म्हणजे 9 दशक आहेत. 9 दशकाला आपण 90 म्हणतो. 9 टेन्स 90. हे टेन्स आहेत किंवा त्याला दशक असं म्हटलं जातं मराठीत. इंग्रजीत आपण त्याला टेन्स म्हणतो. किती टेन्स आहेत, तर 9 टेन्स आहेत. 9 टेन्स 90 म्हणजेच 9 दशक. आपल्या दुसऱ्या दशकाच्या घरात आपण 9 लिहिलेले आहे. तसंच एकक जर पाहायला गेलो तर 1 हा दुसरा एकक, तिसरा, चौथा एकक, पाचवा, सहावा, सातवा एकक, आठवा एकक आणि 9वा एकक. 9 एकक आहेत, म्हणजे फक्त 9च आहेत. आपण पाहिलं इथं 900 आहेत. 900च्या नंतर 90 आहेत. 9 टेन्स आहेत आणि इथं 9 युनिट्स आहेत. एककाला आपण युनिट्स म्हणतो, म्हणजे सुट्टे, 10चे गठ्ठे आणि 100चे गठ्ठे. हा दुसरं घर असतं. पहिलं घर असतं ते एकाचं सुट्ट्याचं घर असतं. दुसरं घर ते आपलं 10च्या गठ्ठ्यांचं घर आणि तिसरं 100च्या गठ्ठ्यांचं घर. आता 100च्या गठ्ठ्यांचं घर त्याला आपण 100 म्हणतो. मिसबा 100, मग 900 आहेत. 90 आणि 9. 900, 90 आणि 9. इथं 9 शतक 900 आहेत. शतकाच्या घरात 9 लिहिलेलं आहे. दशकाच्या घरातही 9 लिहिलेलं आहे आणि एककाच्या घरातही 9 लिहिलेलं आहे. पुढे एक घर तयार केलेलं आहे पहा, हजाराचं, 1000चं घर. हजाराचं घर तयार केलेलं आहे, पण त्या हजाराच्या घरात मात्र काहीही लिहिलेलं नाही. आता आपण जरा पुढे जाऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय होतंय. पहा, इथं
थोडस बदल केला. इथं 900 आहे तसेच आहेत, हे 9 आहेत, हे 9 टेन्स आहे तसेच आहेत, आणि इथं फक्त 9च्या ऐवजी टेन्स घेतले, 10 घेतलेले, 10 एक वाढवला. आधी 9 होते, आता एक वाढवला. एक वाढवल्यानंतर या टेन्स पासून म्हणजे एक 10 तयार होतो. तो 10 हा 10च्या घरात आपल्याला लिहावा लागतो. म्हणजे इथं तयार झालेला 10 पुढच्या घरात येतो, इथं झिरोच राहतात, आणि हे 9च्या ऐवजी आणखी एक 10 तयार झालेला असतो पुढं, कारण तो जोडून तयार केलेला जो 10 असतो तो पुढे येतो, आणि पुढे आल्यानंतर त्याचा 10 तयार झालेला असतो. आता हा 10 इथं आता आधीचे 9 टेन्स होते, आता आणखी एक तयार होऊन आलेला, त्यामुळे इथं पण 10 टेन्स झाले. ज्यावेळेला इथं 10 टेन्स होतात त्यावेळेला ह्या सगळ्या 10 टेन्सचा पुन्हा एक गठ्ठा करावा लागतो, आणि तो गठ्ठा पुढच्या घरात टाकावा लागतो. इथल्या 10 टेन्सचा गठ्ठा बांधून 100च्या घरात टाकावा लागतो, कारण 10 टेन्सच्या मिळून 100 तयार होतात. म्हणजे इथं पुढं 100 तयार होतात. हा 100 कुठून तयार झाला, तर आपल्याला इथं 10 टेन्स तयार झाल्यामुळे इथं 100 तयार झालेला आहे. आता 100 तयार झाल्यानंतर इथं आधीचे 900 होते, हा एक 100 आल्यामुळे इथं 10 तयार झाले. पहा, पुन्हा 10 तयार झाल्यामुळं आपल्याला परत 10चा पुन्हा गट्टा बांधावा लागतो. त्यामुळं इथं जसं 0 राहिले तसं इथं सुद्धा पुन्हा 0च राहतात, आणि पुढं त्याचा 1000 करून पुढच्या घरामध्ये ठेवावा लागतो. आता प्रत्येक वेळेला 10 झाले की त्याचा गठ्ठा बांधून पुढे टाकतो आपण. प्रत्येक वेळेला 10 झाले की त्याचा गठ्ठा बांधून पुढे टाकतो. हे कसं होतं तर पहा, इथं पाहिलं आपण 10 एककांचा एक 10 तयार केला, त्यामुळं इथं 10 टेन्स तयार झाले. मी मग अशी जसं दाखवलं तसं 10 टेन्स तयार झाले, त्यामुळे इथं 0च राहिले. पण ह्या 10 टेन्स पासून इथं बघा ते पुन्हा चिकटवले गेले, आणि त्या 10 टेन्स पासून एक 100 तयार केला, आणि हा 100 पुढच्या घरात नेला. पुढच्या घरात नेल्यानंतर ह्या घरात सुद्धा 0च राहतील, कारण याचा 100 तयार झालाय. 10 टेन्सचा 100 तयार झाला. जसं आपण पाहिलं मागच्या पहिल्या स्टेप मध्ये पाहिलं की तर 10 युनिट्सचा 110 तयार झालेला, 10 युनिटचा 110 तयार झाला. तसं इथं 10 टेन्सचा 100 तयार झाला, 10 टेन्सचा 100 तयार झाला. 10 दशकांपासून एक शतक तयार झाला. जसं 10 एककाचा एक दशक बनतो, 10 सुट्ट्यांचा 10 सुट्ट्या आहेत त्यांचा एक दशक बनतो, 10 एककांचा एक दशक बनतो. तसं 10 दशकांचा एक शतक बनतो, म्हणजे एक शेकडा बनतो, एक 100 तयार होतात, आणि हा 100 परत पुढच्या घरात ठेवावा लागतो, त्यामुळे ह्या घरात काहीच राहत नाही. आता पुढं पहा, आपण पुढच्या घरात नेऊन तो ठेवला, पुढच्या घरात नेऊन ठेवला. पुढच्या घरात ठेवल्यानंतर सुद्धा काय झालं, मग आपण या घरात 0 राहिला, या घरात 0 झाला, कारण 10 टेनचा हा तयार केलेला इथं दिसतोय पहा,
एक 100 नवीन आलेला दिसतोय. आधीचे 900 होते आणि आणखी एक 100 आलाय, म्हणजे आधीचे 9 शतक होते, आणखी एक शतक पाटी आली. आता 10 शतक पाट्या तयार झाल्या. 10 शतक पाट्या झाल्या की नंतर त्या एकमेकाला चिकटवल्या जातात आणि त्याचा 1000चा ठोकळा बनवला जातो. इथं खाली दाखवले पहा, 1000चा ठोकळा तयार केलेला आहे. 10 शतक पाट्या एकमेकाला चिकटवल्यानंतर त्याचा 1000चा ठोकळा बनवला जातो. 10 शतकांपासून 1000 बनतात. म्हणजे 10 100 म्हणजेच 1000. 10 100च्या नोटा म्हणजे 1000 रुपये. तसं हे 10 शतक पाट्या एकमेकाला जोडल्या, या 10 शतकांपासून त्यांचा एक गठ्ठा तयार केला, म्हणजे एक ठोकळा तयार केला. 1000चा ठोकळा तयार झाला आणि हा ठोकळा पुढच्या घरात ठेवला जातो. त्यामुळं शतकाच्या घरात सुद्धा परत शून्यच राहतात. शतकाच्या घरात पण शून्यच राहतात. काय होतं मग तयार? तर इथं पाहूया. हा पहा, अशा पद्धतीनं 1000 चा एक ठोकळा तयार झाला. 1000चा ठोकळा इथं 1000, त्याला टी आपण म्हणतो, 1000. शतकाला 100 म्हणतात, म्हणजे एच म्हणला जातो. एच 100 काहीच नाही, 0. दशकाला टेन्स म्हणले जातात. हा, आणि इथं टी एच, 1000चं टी एच, दशकाचं टेन्सचं टी, त्यामुळे इथं 0. आणि युनिटचा पण 0. अशा पद्धतीनं हे तयार झालं. आपल्या लक्षात येईल की 1000, 100, टेन्स आणि युनिट्स, एकक, दशक, शतक, हजार. इथं आता 0च आहे, इथंही 0 आहे, इथंही 0 आहे आणि इथं 1 आहे. 1000 अशी ही संख्या तयार झाली. 1000 ही संख्या, एकच्या नंतर 3 घरात शून्य आहेत. एकच्या नंतर 3 घरात शून्य दिसत आहेत. एककाच्या घरात 0, दशकाच्या घरात 0, शतकाच्या घरात 0, हजाराच्या घरात 1 आहे. त्यामुळे हे 1000 तयार झाले. 1000. आता आपल्याला हजाराच्या संख्या वाचायच्या आहेत. हजाराच्या संख्या वाचायच्या आहेत. आता मला सांगता येईल का तुम्हाला, आता पुढे असणारी संख्या कोणती आहे? सर कोणती संख्या? सर कोणती संख्या? तुमच्या समोर आहे ही. 2000 ही संख्या आहे. 2000 या संख्येमध्ये तुम्ही जर पाहिलं तर एककाच्या घरात 0, दशकाच्या घरात 0, शतकाच्या घरात 0 आणि हजाराच्या घरात मात्र 2 ठोकळे दिसत आहेत. हजाराचे 2 ठोकळे. लक्षात आलं? 100चे 20 आहेत. 100 पहिल्या 10 100 चिकटवलेत, तर दुसरे 10 100 चिकटवलेत, म्हणजे जवळजवळ 20 100 आहे. लक्षात आलं? 20 100. 20 100 म्हणजे सुद्धा 2000. लक्षात ठेवा, 10 100 म्हणजे 1000, तर 20 100 म्हणजे 2000.
तर आपल्याला इथं दिसत असेल एककाच्या घरात 0, दशकाच्या घरात 0, शतकाच्या घरात 0 आणि हजाराच्या घरात 2 असं ठेवलेलं दिसतंय. आता पुढे आणखीन जाऊया. आणखीन जरा तुम्हाला काय येते ते पाहूया. चला आता ही तयार झालेली संख्या, याच्यापासून तयार झालेली संख्या म्हणजे हे किती आहेत हे सांगायचं. हे किती आहेत ते सांगायचं. बघूया किती जणांना सांगता येते पहिलं. हा 2100 हा आपण एकाला विचारूया. बघूया. हा सरताज सांग पाहू किती आहे ते. 1114 हा 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 स्वरूप किती आहे. स्वरूप काय म्हटलं 1000 पावायला जाऊ दे तर एवढंच म्हटलं मी. काय म्हटले 1200 काय परत सांग, मला आवाज आला नाही व्यवस्थित. स्वरूप 1214 1214 200 200 कुठे आहेत. साईराज तुला काय दिसते सांग. हे पहिलं 1000 हा 1000 मम्मा 114 ला काय म्हणते. 1400 नाही 1000. मम्मी चला बघूया आणखीन कोणाला सांगता येते. आणखीन कोण सांगते. इकडे लक्ष द्या. हे 1000च आहे. हा 1000चा एक ठोकळा आहे. तसं हे सुद्धा 100 आहे. हे 100 आहे. इथं 200 नाही 100च आहे. हे 110 आहेत. 110 आणि हे 4 आहेत. पुढं सुट्टे आहेत ते 4, त्यामुळे हे 14 झालं. 1114 असं उत्तर झालं. मला वाटतं सरताजने ते बरोबर सांगितलेलं. 1114 ते असं लिहितात 1114 1114. शेवटच्या घरात फक्त 4 सुट्टे दिसत आहेत. बाकी ही एकच कांडी आहे. हा एकच शतक आहे आणि हा सुद्धा एकच हजार आहे. अशा पद्धतीने 1114 अशी ही संख्या तयार झाली. 1114. लक्षात ठेवायचं, वाचत असताना या दोघांना एकत्र आपण वाचत असतो. 14 तयार झालं. याला 10-4 असं नाही वाचत आपण. 10-4 असं नाही, 14 असं वाचतो. आता 2 नंबरची संख्या कोणती तयार होते. हे 2 नंबरच्या घरातली म्हणजे याच्यापासून तयार झालेली ही कोणती संख्या तयार झालेली आहे ते सांगायचं. चला कोण सांगतंय पाहूया. कोण सांगतंय. रेज हँड करा. रोजल सांगते. 232 बघा रोजलनं सांगितलं. आणखीन आता मुस्कान रेज हँड केलाय. बघूया
200 32 बर, मुस्काननं सांगितलं. 100 चला पाहूया आणखीन कोण सांगतंय. सरताज काय सांगते बघूया. 1132 बर, सरताजनं पण सांगितलं, पण अजूनही कोणीच बरोबर सांगितलेलं नाही. अजूनही कोणीच बरोबर सांगितलेलं नाही. बघूया कोण सांगते. हा, देवराज. देवराज, हा, 2032 व्हेरी गुड. 2032. अरे 100 कधी म्हणायचं असतं? ही 100 ची एकच पार्टी असेल, 100 ची एकच पार्टी असेल तर 100. इथं 100च्या 10 पाट्या एकमेकाला चिकटवल्या की तो 1000 असतो. 100च्या 10 पाट्या एकमेकाला चिकटवल्यात, मग ह्या 10 पाट्या एकमेकाला चिकटवलेले ठोकळे तयार झालेत आणि ठोकळा हा 1000च आहे, 1000चा आहे. मग इथं काय झालं तर 1000चे 2 ठोकळे आहेत. हे एकमेकाच्या पाठीमागं असे एका ओळी चिकटवलेले दिसतात तुम्हाला. 10 100च्या पाट्या चिकटवल्यात, शतकाच्या पाट्या चिकटवल्यात, 100च्या पाट्या चिकटवल्यात. इथं सुद्धा 100च्या 10 पाट्या चिकटवल्यात. एवढा मोठा तयार झाला ना तो ठोकळा. त्यामुळे हे हा 1 आणि हा 1 असे हे दोन्ही मिळून 2000 आहेत. 2000 आहेत. 100 इथं नाहीच दिलेला. या इथं 100 दिलेलंच नाही, 2000 दिलेत. आणि इथं पुढं 30 आणि 2. 100 दिलेला नाही. आपल्याला ते लक्षात यायला हवं. 100 दिलेला नाही. इथं 2 हजारच आहेत. हे 1000चे ठोकळे आहेत. हे 1000 आहेत आणि हे 1000 आहेत. असे हे 2000 आहेत. मग हे 2000, 100 काहीच नाही, त्यामुळे इथल्या घरात 0. इथं 30 दिसत आहेत. हे 10च्या 3 कांड्या आहेत, म्हणजे 30, म्हणजे 3 दशक आहेत. ते 3 दशक लिहायचे आणि पुढं 2 सुट्टे दिसत आहेत. हे 2 सुट्टे शेवटी लिहायचे. म्हणजे 2032 असं याचं उत्तर आहे. 2032 एवढंच आहे. हे तिन्ही मिळून 30 आहेत आणि हे 2 आहेत. या 10 10 10 30 झाले आणि हे 2 सुट्टे 32 झाले आणि हे 1000 आणि हे 1000 2000 झाले. 2032. 100चा एक पण नाही इथं. 100ची एकच पाटी दाखवलेली असते. 100ची पाटीच दाखवलेली नाही, त्यामुळं नाही. 100च्या घरात 0, 100च्या घरात 0 असं लिहावं लागेल आपल्याला. बघा, दुसऱ्यानंतर आता पुढं इथं पाहूया. या ठिकाणी तरी तुमचं बरोबर येते का पाहूया. या इथं लक्ष द्या आणि इथं कोणती संख्या तयार झालेली आहे ते पहा आणि सांगा मला. इथं यांच्यापासून कोणती संख्या तयार झालेली आहे तुम्ही ओळखाय शिकलाय का? युनिट, टेन्स, 100, 1000. 1000 किती आहेत, 100 किती आहेत, म्हणजे शतक किती आहेत, दशक किती आहेत आणि एकक किती आहेत असं ओळखता आलं पाहिजे. हा, साईराज. सर, हा सांग. 3000 हम्म. 3104 3
3000 हा, सायराजनं सांगितलं 3104 असं सांगितलं. बघूया स्वरूप काय सांगतोय. स्वरूप 3114. हा, 3114. 14 कुठे आहेत? चौदा कुठे आहेत? हा सांग. हा हा, बर. सरताज सांग. सर मी हा सांग. 3104. हा, 3104 असं आहे. जोया किती आहे? एक एक बॉक्स आहे गिन ना किती बॉक्स. 1 2 3 4 3 बॉक्स ये एक ये आणि 4 500 नाही 304 नाही 300 ये कितने 10 का है. न 4 आहे 314 होईल. हा 340. हा, जोया मला वाटतं उशिरा जॉईन झालीस आज, आणि उशिरा जॉईन झाल्यामुळं तुझ्याही लक्षात येईना झाले. हे जे समोर दिसतात ना, हे 100 नाहीत, हे 1000 आहेत, 1000 आहेत. कारण इथं 10 100च्या पाट्या एकमेकाला चिकटवल्यात. हे 1000 आहेत. 1000 हा दुसरा ठोकळा म्हणजे दुसरा 100चा नाही, हा सुद्धा 1000चा ठोकळा आहे. इथं 10 100च्या पाट्या एकमेकाला चिकटवलेल्या आहेत. 100च्या 10 पाट्या एकमेकाला चिकटवल्यात, त्यामुळं हा ठोकळा सुद्धा 1000चा आहे. इथला पुढचा ठोकळा हा सुद्धा 1000चा आहे, म्हणजे 1000चा आहे. इथं सुद्धा 10 पाट्या एकमेकाला चिकटवल्यात, त्यामुळे हे 1000, हे दुसरे 1000, हे तिसरे 1000. 3000 ह्या ठोकळ्यांची किंमत झाली. इथं पुढं ठोकळा नाही, इथं पुढं आहे ती फक्त 100ची पाटी आहे, एकच 100ची पाटी. ही 100ची एकच पाटी आहे, म्हणजे शतकाची पाटी आहे. आणि शतक पाट्या किती आहे, तर एकच शतक पाटी आहे, त्यामुळे एकच म्हणायचं. 10च्या कांड्या दिसत आहेत का आपल्याला, तर 10च्या कांड्या दिसत नाहीत. एक पण 10ची कांडी नाही, आणि एकही 10ची कांडी नसल्यामुळं इथं 10 काहीच नाहीत, दशक काहीच नाहीत, 0. सुट्टे मात्र 4 दिसत आहेत, त्यामुळं सुट्टे 4 लिहायचे. म्हणजे हे किती आहेत, तर 1000, 2000, 3000, 3104 असं याला वाचलं जातं. 3104 म्हणजे 3000, कारण हे हजाराचा ठोकळा आहे. 100च्या 10 पाट्या एकमेकाला चिकटवल्या आणि त्याच्यापासून 1000चा ठोकळा बनवला. असा दुसरा 1000चा ठोकळा, तिसरा 1000चा ठोकळा, हे 3000 आहेत. आणि हे 3000 हे 100ची एकच पाटी आहे. 3104 3104 असं याला वाचलं जातं. आपण 4 अंकी संख्या पाहायला लागलोय आता. हजार असणाऱ्या संख्या पाहतोय आता. आता बघूया, आता ही संख्या कोणाला सांगता येईल. या इथं तयार झालेली संख्या कोणाला सांगता येईल, हे सगळं पाहायचं आता. यामध्ये काय काय आहे,
इथं 100 पण आहेत, 1000 पण आहेत, टेन्स पण आहेत, युनिट पण आहेत. हा, बघूया. पियुषा सांग. 438. आता 400 इथं नाहीतच. पहिली गोष्ट 400 इथं नाहीत. चला साईराज. Sir, हा 1030. पुढं 300, sir, 300. पहा, ही आपल्याला जी संख्या आता सांगायची आहे, ही संख्या ही सगळी मिळून तयार झालेली संख्या सांगायची आहे. ही सगळी मिळून तयार झालेली संख्या सांगायची आहे. चला पुढं स्वरूप. स्वरूप 1000. हा 1000. पुढे 1338. 1338. बर, चला आणखी कोण सांगते पाहूया. सरताज किती आहेत? 1338. व्हेरी गुड, बरोबर आहे. स्वरूपचंही बरोबर आणि सरताजचंही बरोबरच आहे. कार्तिक किती आहेत? 1338. बरोबर. बघा आणखी कोण आहे सांगणार? ठीक आहे, आता तुमच्या लक्षात आलं असेल, इथं ठोकळा दिसला की ठोकळा 1000चा आहे आणि पाटी दिसली 100ची. किती? 100 आहेत, म्हणजे शतक आहेत. 1 शतक, 2 शतक, 3 शतक. शतकाला 100 म्हणतो आपण. 100च्या पाट्या आहेत आणि ठोकळा आहे तो 1000चा आहे. कांड्या आहेत त्या 10च्या आहेत आणि छोटे छोटे दिसत आहेत ते सगळे युनिट आहेत. लक्षात आलं? युनिट आहेत. म्हणजे इथं काय झालं? 1300, कारण 100च्या 3 पाट्या आहेत, शतकाच्या 3 पाट्या आहेत. 300. 3 दशक पण आहेत आणि 8 एकक आहेत. 338. 1338 म्हणजे त्यालाच वाचलं कसं आपण? 1338. 1338 असं याचं वाचन झालं. 1338. 1338. 1338. आता पुढं पहा, पाटीवर काही नोटा दिलेत. पहिल्या नोटा आहेत त्या 1000च्या आहेत. दुसऱ्या पाटीवरच्या नोटा त्या 100च्या आहेत. तिसऱ्या पाटीवरच्या नोटा ह्या 10च्या आहेत आणि शेवटची पाटी दिसते त्याच्यावर 1 रुपया आहे. मग आता हे किती रुपये होतात ते सांगायचं आहे. किती रुपये होतात? जसं हे 3 आहेत, हे 2 आहेत, हे एकच इथं नोट आहे आणि इथं 6 आहेत, कॉइन 6 आहेत. मग आता सांगा मला
कोणती संख्या तयार झालेली आहे? कोणती संख्या तयार झाली? वाचता येते का कोणाला? हा मुस्कान. मुस्कान 3260 16 हा. सरताज 3216 बरोबर 3216. रोजल 300 100. 300 कुठे आहेत? 100 300 नाहीत ते 100 च्या न 216 हा. प्रतीक 316 हा 16 3200 आणि 16